हे बाई काय झालं गे हे? आपल्या एवढ्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट लागली काय कळत नाही. तुला सांगतो ह्या जानकी बहिणींचं वाईट करण्यापेक्षा देवानं माझं काहीतरी वाईट केलं असतं की नाही तर ते बरं झालं असतं ग. काहीही झालेलं नाहीये जानकीला. मला बी तसंच वाटते. जानकीला काही होऊच नाही, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी विपरीत आहे. अरे जरा शुभ बोल ना बाबा. अगं मी शुभ बोलून घरातल्या लोकांचं शुभ झालं असतं तर आयुष्यभर शुभच बोललो असतो मी, पण तसं होत नाही ना. मग कुणी करणी केली काय कुणाच ठाऊक. म्हणजे बघ माझी सुमी गच्चीवर गेली तिथनं पडली आणि मेली. जानकी वहिनी गच्चीवर गेल्या तिथनं पडल्या आणि तसं काही होऊ नये. मला तर काय वाटते माहितीये का, ज्या आपली ती गच्ची आहे की नाही गच्चीची शांत करून घ्यायला पाहिजे एका चांगल्या भटजीकडनं. परशु परशु मला जरा एकटीला बसू देशील? नाही 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 नाही, एकटीने बसायचंच नाही. अगं उद्या जानकी वहिनींचं काय बरं वाईट झालं तर तू एकटी कशी, तुला सावरायला कोणतरी पाहिजे की नाही. अरे तू जरा आता गप्प बसशील का? नाही नाही आता बाई तू माझ्यावर चिड रागो पण शांत बसू नको, काहीतरी बोलत राग. एकटा असला की नाही माणूस जास्त दुःख होते त्याला, आणि तुझं दुःख मला वाटून घ्यायचंय. अरे तुला लाज नाही करे वाटत बोलताना? सगळ्यात जास्त त्रास तू दिलायस तिला. मी काहीतरी काय बोलतेस तू? अगं माझा तर आदर्श आहे जानकी वहिनी. तुला सांगतो सुगंधाला मी नेहमी सांगत असतो, तुला जर कुणासारखं व्हायचं असेल तर जानकी वहिनींसारखं हो. आणि या जानकी वहिनी जेव्हा जातील की नाही तेव्हा त्यांचं महत्व कळेल आपल्याला. जा ना बाबा इथून. पहिलेच नुसत्या विचाराने तुला एवढा त्रास झाला ग, प्रत्यक्ष असं झालं तर काय होईल लट्ट्याबाई तुझं? काही होणार नाही माझ्या जानकीला. तिचा पांडुरंग आहे तिच्या पाठी. माझ्या सुमीच्या पाठीमाग तिचे 33 कोटी देव होते, तरी सुद्धा गच्चीतनं खाली लवणली आणि गचकली की नाही. आणि त्या चिवला माझ्या मांडीवर ठेवून पोरगी निघून उद्या जानकी वहिनी सुद्धा त्या माऊला दादाच्या मांडीवर ठेवून निघून जाणार. मग दोन्ही भाऊ आपापल्या पोरींना खेळत खेळत. अरे घरात चाललंय काय? तुला सुचतंय काय? जातो ग बाई, आत्याबाई जातो, सरळ जातो हॉस्पिटलमध्ये आणि त्या नालायक डॉक्टरची गचंडी धरतो आणि त्याला म्हणतो, ए बाबा जानकीला काय होता कामा नये. जानकीला जर का दचकली की नाही तर नंतर बघ या जगामध्ये कुणालाच जगण्याचा अधिकार नाही. परशु घरात कमी अडचणी आहेत का? आता त्याच्यात आणखी काही भर घालू नकोस बाबा. जा जा दुसऱ्या कुणाला तरी त्रास दे, मला पडू दे जरा वेळ. पड ग बाई पड पड. मी काय म्हणतो, तुला खरंच कसला त्रास होत नाही ना? म्हणजे छातीत भीतीत दुखत बिकत नाही ना? काही होत नाहीये मला, पण तू जर आणखी इथे थोडा वेळ तरी थांबलास ना तर नक्की काहीतरी व्हायला लागेल. नाही नाही नाही, जातो ग बाई मी. हे बघ बाहेर काही बरं वाईट झालं कुणाचं तर तुला सावरायला येईन बरं का मी. काळजी करू नको, शहाण्या मुलासारखं जा म्हणल्यावर जाओ माणसाने. अरे देवा अजून जिवंत आहे वाटते. मला वाटलं ती तिकडं आणि ही इकडं एकटा टाइम गचकल्या का काय. जपमाळ हालतीये, नाहीतर बिजीच झालोच तुम्ही. काय झालं वाकणेस? डॉक्टर आले होते, काही म्हणाले? डॉक्टर आले होते, उद्या सकाळपर्यंत काही सांगू शकत नाही म्हणाले. तुम्ही काही खाल्लत का वाकणेस? नाही तर एक काम करा, तुम्ही आज जा घरी झोपा आणि सकाळीच या. साहेब तुम्हाला एकट्याला सोडून कसं काय जाऊ? हे बघा वाकणेस, उद्या इथे तुमची जास्त गरज आहे. मला जानकीच्या शेजारीच बसावं लागणार आहे, त्यामुळे सगळी धावपळ तुम्हालाच करायची आहे. ठीक आहे, येतो मी. वामनराव तुम्ही? कशी आहे जानकी? काय म्हणतात डॉक्टर? काहीच सांगू शकत नाही म्हणाले. उद्या सकाळपर्यंत काय ते ठोस सांगू शकतो. परिस्थिती फारच बिकट आहे. वाकणेस जा तुम्ही,
वहिनी वाट पाहत असतील. साहेब मी थांबतो इथे. नाही नको, जा तुम्ही. मी थांबीन. या तुम्ही उद्या सकाळीच या. काय चाललंय काय या घरात? अचानक माणसं गच्चीवरून खाली पडायला लागलीत. मला चांगलंच आठवतंय यापूर्वीही या घरात असंच घडलं होतं. पण तेव्हा पडणारा माणूस वेगळं होतं. पण हा ढकलणारा माणूस सेमच असेल यात मात्र शंका नाही. अहिल्याताई, तुम्हाला काही कामधंदे नाही आहेत का हो? आहेत ना, मला भरपूर कामधंदे आहेत. पण तुला फक्त एकच उद्योग आहे असंच वाटतंय मला. कारण जानकी जेव्हा गच्चीवरून पडली तेव्हा या घरात तू आणि आत्याबाईच होत्या. आता आत्याबाई जानकीला ढकलणं तर शक्यच नाही. मग राहिली कोण? तूच ना. पुराव्याशिवाय आरोप करू नका माझ्यावर. अगं तुझ्यावर आरोप करायची गरजही नाहीये. या जगात कुठेही कोणीही गच्चीवरून पडला ना की तुलाच उचलून नेलं पाहिजे. काय बोलताय? हे बघा, मला माहितीये, माझ्या मनाला माहितीये, मी काहीही केलेलं नाही. काय काय काय? तुझ्या मनाला? हं. तुला मन आहे का? आता ना मला खरं खरंच सांग, या सगळ्या ढकलाढकलीत तुझा नवराही सामील होता का? नाही, कारण त्यालाही जानकी नकोशीच झाली होती ना. अहिल्याताई, उगाच माझ्या नवऱ्याबद्दल बोलायचं काम नाही हा. मग कोणाबद्दल बोलायचं? माझ्या नवऱ्याबद्दल? का तुला आता असं वाटतंय की आम्ही दोघांनी जानकीला गच्चीवरून ढकलून दिलं आणि मग आम्ही रमावतीला गेलो? अहो, काही काय बोलताय? घरात प्रसंग काय घडलाय त्याचा विचार करा की जरा. विचार केलाय म्हणूनच एवढं बोलते. मागच्या वेळी मी गप्प बसले होते, पण आता नाही. तुला तुरुंगात पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे एक फालतू बाई तू काय आमच्या घरात येते आणि आमच्या घरातल्या माणसांना मारत सुटतेस? घरातली माणसं? जानकीला कधीपासून या घरातली मानायला लागला तो तुम्ही? तुझ्यापेक्षा तरी बरी येत. आता सरळ सरळ सांग, जानकी कशी पडली? अहो, तुम्ही हे मला का 4-4 वेळा विचारताय? जी माणसं पडली त्यांना जाऊन विचारा ना. त्यासाठी ते जिवंत असायला पाहिजेत ना. मागच्या वेळी सुमित्रा काहीही न बोलताच निघून गेली होती आणि आता जानकी, तिचंही तेच होणार आहे असंच दिसतंय मला. एवढीच काळजी वाटत असेल ना जानकीची, तर जाऊन भेटा तिला हॉस्पिटलात. तू भेटून आली असशील ना, बघितलं असशील जिवंत आहे का नाही ते. आणि जर का जिवंत असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला मारण्याचा बंदोबस्तही केला असेल तुम्ही नवरा बायकोनी. अहिल्याताई, बास आता. लय ऐकून घेतली तुमची बडबड. तिघाईकडनं. आवाज कमी ठेव. आता तू या घरातून निघून जायचंयस, कायमचं खडी फोडायला. आणि तुझ्या बरोबर तुझा तो गुंड नवराही जाणार आहे. तुम्हा दोघांचेही दिवस भरले आहेत आता. आमचा विचार करण्यापेक्षा ना जरा स्वतःचा विचार करा. ह्या असल्या वागण्यांनी ना आधीच लई शत्रू तयार करून ठेवले तुम्ही घरात. त्यामुळं आता आणखीन शत्रू वाढवू नका, नाहीतरी एखाद दिवस तुम्हीच दिसाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या.
लय भारी आहे. आहे की नाही? पण ह्याची काय गरज होती? गरज होती म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती असं छान हसू पाहण्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार ना. माझ्या चेहऱ्यावरती हसू यायला याची काहीच गरज नाही. माझ्या जवळची माणसं कायम माझ्या जवळ राहिली ना की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. मिस्टर केलेदार, आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मिसेस किल्लेदार शुद्धीवर आलेत. डॉक्टर साहेब, ही आम्हा सगळ्यांसाठी जगातली सगळ्यात आनंदाची बातमी आहे. मला भेटता येईल तिला? तुम्हाला आत्ताच त्यांना नाही भेटता येणार, कारण काही मेडिकल फॉर्मॅलिटी सुरू आहेत. डॉक्टर साहेब, काही बोलली ती? नाही, अहो त्या नुकत्याच शुद्धीवर आलेत. पण मी तुम्हाला लवकरच बोलावून घेतो. आत्याला फोन करायला हवा. ऐका ना, उठा. अहो ती जानकी शुद्धीवर आली आहे. हे कसं शक्य आहे? अहो आता नरसिंह भाऊजींचा फोन आला होता आत्याबाईंसाठी. तो मी उचलला ना तेव्हा कळलं मला. काय झालं हो? हो काय? आता काय करायचं? काय करायचं आता? एकदम काहीतरी विचारायला जाऊ नको तिला. हळूहळू बोलायचं तिच्याशी. हे काय? का रे नरसिंह? अरे अजून बाहेर का तुम्ही उभे? आली ना जानकी शुद्धीवर? आता बाई, तिला पहाटेच शुद्ध आली आहे, पण अजून तिची ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे आपल्याला भेटता येणार नाही तिला. म्हणजे काही झालं नाही ना? आत्या, तू आता नसत्या शंका काढत बसू नकोस काहीतरी. अरे पण मग ती शुद्धीवर आली आहे तर आपल्याला भेटू का देत नाही तिला? त्याची सुद्धा काहीतरी कारणं असतीलच ना ते बाई. असं तर होणार नाही ना की तिला शुद्ध आले आले आपल्याला भेटू देतील, तिला बोलू देतील. आतेबाई, ताईला काही होणार नाही. ती कशालाच घाबरत नाही, मला माहिती आहे. काय झालं डॉक्टर, एवढा वेळ का लागतोय? काळजीचं काही कारण आहे का? सर्वप्रथम आनंदाची बातमी. मिसेस किल्लेदार आता पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आलेत. पण त्यामुळे त्यांना नक्की काय झालंय डॉक्टर? कसं सांगू कळत नाहीये, पण मिसेस किल्लेदार पाहू शकत नाहीत.
हे बघा, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला स्पष्टपणे जाणवतीये. पण मी आताच सांगतो, हे अंधत्व कायमस्वरूपी नाही. मेडिकलच्या परिभाषेत याला फ्लिटिंग ब्लाइंडनेस असं म्हणतात, म्हणजे तात्पुरतं अंधत्व. जेव्हा तुमच्या डोक्याला मार लागतो तेव्हा डोळ्याच्या शिरेला इजा पोहोचल्यामुळे हे अंधत्व येतं. आणि मिसेस किल्लेदारांच्या बाबतीत हे असंच घडलं असावं. बट इट्स अ टेम्पररी फेज. पण हे असं किती दिवस राहील डॉक्टर? तसं निश्चित काही सांगता येणार नाही. कदाचित उद्या किंवा 6 महिन्यांनी सुद्धा. फ्लिटिंग ब्लाइंडनेसचं ड्युरेशन हे प्रत्येक केसमध्ये वेगवेगळं असू शकतं. पण डॉक्टर, याच्यावर काही वेगळा उपाय असेल की? हे असं भरवशावर किती दिवस बसून राहणार ना? नाही, यावर असा उपाय काहीही नाही. फक्त पेशंटची जास्तीत जास्त काळजी घेणं हाच याच्यावरती उपाय आहे. या केसमध्ये पेशंटला स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि जवळच्या माणसांच्या आधाराची खूप गरज असते. कालपर्यंत 4 चौघांसारखे असणारे आपण आज अचानक अंध म्हणून गणलो जातो, हे त्याच्यासाठी फार त्रासदायक ठरू शकतं. डॉक्टर, आम्ही तिला भेटू शकतो का? हो, भेटू शकता. पण जास्त बोलणं टाळा आणि झालेला अपघात आणि पेशंटला न दिसणं ह्या विषयावर बोलणं टाळा. आणि समजा पेशंटकडनं हा विषय निघालाच तर प्रतिक्रिया देऊ नका. डॉक्टर, मी हात जोडते तुमच्या पुढे. काहीतरी करा हो. अशी कधीतरी बरी होईल या आशेवर किती दिवस राहायचं आम्ही? आत्याबाई, मी तुमची भावना समजू शकतो, पण आमच्या हातात काहीच नाहीये. अहो, कित्येक वेळा वैद्यक शास्त्र असं जर तरच्या कुंपणात येऊन थांबतं. आणि मग आम्ही काहीही करू शकत नाही. मला माफ करा. आता बाई चल, निदान तिला भेटून तरी घेऊया आपण. आणि हो मिस्टर किल्लेदार, त्यांना त्यांच्या अवस्थेबद्दल कळल्यामुळे खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोला. तुमच्या बोलण्यामध्ये आशावाद असू दे. अरे देवा, काय करायचं आता? चारी बाजूनी फसलो. त्या जानकीला तिथं जाऊन मारायचं म्हणलं तर ते बी करू शकत नाही. दादाची नजर असणार कायम तिच्यावर. आता देवाचा धावा करून काय उपयोग आहे? तिला ढकलायच्या आधी कळायला पाहिजे होतं हे. सांगत होते असं काही करायला नको म्हणून. तुझ्या डोक्याला आधी टेन्शन झाले. बन चालू राहिले ती. मला कसलं आले हो टेन्शन? मी घेऊन गेले ना तिला वर. ढकलताना मी बरोबर होतो की नाही? काय माहित, सगळ्या नुसता कुटाणा होऊन बसलाय. पत्तूर बोलली पण असेल ती. शुभ बोल ग ना रे, शुभ बोल. शुभ बोल काय? जे काय बोलायचं ते आधीच बोलून बसले मी. आता जबाब दिलाय पोलिसांना की मी पाणी आणायला गेल्यानंतर ती मला दिसलीच नाही म्हणून. आणि आता या बाईने जाऊन सांगू दे की मीच तिला गच्चीत घेऊन गेले. आली का पंचायत? तेव्हा शांत राहा. अशा वक्ताला माणसानं शांत राहो. शांत राहिलं की नाही काही ना काहीतरी सुचत राहते. हो, शांत डोक्याने विचार तुम्ही करा. इथं माया बुडाखाली आग लागलेली असताना मी नाही शांत राहून विचार करू शकत. एक गोष्ट कर, तू आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथं काय चाललंय ते मला कळव. चांगले सल्ले देत आहेत. अहो, मी तिथं हॉस्पिटलला जाऊन त्या पोलिसाच्या जाळ्यात आल्याचं सापडू का? पोलिसांनी एकदा चौकशी केली की नाही पुन्हा येत नाहीत की बाई ते. आणि तिथं जाणं महत्वाचं आहे. तिथं गेल्याशिवाय तिथं काय चाललंय ते आपल्याला कसं कळणार?
आणि पोलिसांनी पकडायचं असेल ना ते कुठे बी पकडतात. हिमालयामध्ये जाऊन बसलीस की नाही तिथे बी पकडून नेतात आपल्याला. होय का? मग जा 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 हॉस्पिटल मध्ये जा बाई आणि काय काय तिथं चाललंय मला कळवत राहा. आता काय करायचं? तिकडे जाऊन बघायला तर पाहिजे. बया बोलली का नाही बोलली? जायला पाहिजे.